Hello, friends. We often complain to our parents about the things that we don't have or the things that we lack. म्हणजेच आपण आपल्या पालकांकडे नेहमीच माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, अशा पद्धतीने आपण तक्रार करत असतो. तर आज आपण अशाच आशयाची एक कविता जी आपली एक चांगल्या शब्दांमध्ये कानउघडणी करते किंवा आपल्याला मार्ग दाखवते, की आपण का तशा पद्धतीचा हट्ट करू नये. तर लेट्स लर्न द पोएम द वर्ल्ड इज माइन. इट्स एक्सप्लेनेशन अँड ॲप्रिसिएशन. मुद्दामून याचं स्पष्टीकरण जे आहे तर ते मराठीतून या ठिकाणी करतोय. जॉय लावलेट क्रॉफर्ड इज द पोएट्रेस ऑफ दिस पोएम. हे स्पष्टीकरण मराठीतून यासाठी की जेणेकरून ती कविता आपल्या जीवनाशी निगडीत आहे आणि मग त्याचा मतितार्थ आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळावा यासाठी. याच कवितेचं इंग्लिश व्हर्जन देखील आपल्यासाठी अवेलेबल असेल. आपण ते देखील पाहू शकता. सो लेट्स लर्न द पोएम द वर्ल्ड इज माइन. द पोएम इज लाइक दिस. Today on a bus I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. She had one leg and over a crutch, but as she passed, a smile. Oh God, forgive me when I whine. I have two legs, the world is mine. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him. He seemed so calm, and if I were late, it would do no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I'm blind. Oh God, forgive me when I whine. I have two eyes, the world is mine. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. With legs to take me where I will go, with eyes to see the sunset glow, the ears to hear, with ears to hear what I would know. O God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. Joy Lowlett Crawford is the poetess of this poem. So, this is the poem. Now we'll see the explanation of this poem. The poetess says that today on a bus I saw a lovely girl with silken hair. म्हणजेच एक रेशमी केसांची एक मुलगी कवयित्रीने एका बसमध्ये पाहिली. शी वॉज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. सो आय एन्व्हेड हर. आय एन्व्हेड हर मीन्स आय वॉज जेलस ऑफ हर. म्हणजे मला तिचा हेवा वाटला. तिचा कवयित्री जी आहे ती द्वेष करू लागली. किती सुंदर आहे ती. शी सीम्ड सो गे अँड आय विस्ड आय वॉज सो फेअर. आणि कवयित्रीला पण वाटलं की आपण देखील तिच्यासारखे असतो तर. When suddenly she rose to leave, means she got up to leave. अचानक ती जाण्यासाठी उठली. And I saw her hobble down the aisle. आणि मग त्याच वेळेस at that time only the poetess saw her hobble down. Hobble down means walk with a limp unsteadily. म्हणजेच काय म्हणतो, लंगडत लंगडत ती चालू लागली.
थ्रू द आईल. आईल मीन्स पॅसेज बिटवीन टू रोज ऑफ द सीट्स. म्हणजे ती जी सीटच्या मधून जी जाण्याची वाट असते तर ती. अँड शी हॅड वन लेग अँड ओव्हर अ क्रच. तिने कुबडी घातली होती आणि क्रच मीन्स अ डिव्हाइस टू असिस्ट वाईल वॉकिंग. सो म्हणजे त्याला कुबडी म्हणतो आपण. शी हॅड ओनली वन लेग बट ॲज शी पास्ट अ स्माईल. पण तरी देखील तिने जाताना मात्र एक स्मित हास्य केलं. ओ गॉड, फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन. अँड दॅट इज वाय द पोएट्री से दॅट आय हॅव टू लेग्स. मग ती परमेश्वराला ती प्रार्थना करते. सी प्रेज गॉड टू फॉरगिव्ह हर. म्हणजे मला माफ कर हे परमेश्वरा. वेन आय वाईन म्हणजे वाईन मीन्स टू कंप्लेन. जेव्हा मी जर तक्रार करेन तर त्यावेळेस मला माफ कर. कारण आय हॅव टू लेग्स, द वर्ल्ड इज माइन. माझ्याकडे दोन पाय आहेत. प्रत्येक व्यक्ती जी आहे तर तिचं आयुष्य वेगळं असतं की नाही. त्यामुळे इतरांची तुलना करून स्वतःच्या कमतरतांविषयी दुःख करून रडत बसण्यापेक्षा आपल्या जीवनात असलेल्या सुंदर गोष्टींविषयी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करावी आणि नशिबाचे आभार मानावे की ॲटलिस्ट माझ्याकडे दोन पाय तरी आहेत. ज्यांना पायच नाही त्यांनी काय करावं. बऱ्याचदा आपण आपल्याकडे बूट नाही आहेत, शूज नाही आहेत चांगले म्हणून आपण वी कंप्लेन टू आवर पॅरेंट्स. पण मग ज्यांच्याकडे ज्यांना पायच नाहीत त्यांनी काय करावं. अशा पद्धतीची हिंदीमधून आणि मराठीतून देखील अशा पद्धतीची एक कविता आहे. तर हे आपण त्यांचंही दुःख जाणलं पाहिजे, अशा आशयाची ही कविता. वी सी द फर्स्ट लाईन. टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. इन दिस लाईन द वर्ड ऑर्डर is inverted, means words are not in correct prose order. That's why inversion is there. Inversion हा अलंकार आहे, figure of speech आहे. Then we see the line, oh God, forgive me when I whine. In this line we have apostrophe figure of speech. परमेश्वर तिथे उपस्थित नाही आणि परमेश्वराला उद्देशून म्हटलेलं आहे. So apostrophe is there. Now we'll see the another line. She seemed so gay. The sound s is repeated. s हा ध्वनी इथे रिपीट झालेला आहे. दॅट इज वाय अलिटरेशन इज देअर. म्हणून तिथे अलिटरेशन हा अलंकार होतो. नाव विल सी द राईम स्कीम ऑफ द पोएम. पहिल्या लाईनमधील शेवटचा शब्द जो आहे तो हेअर हा शब्द आहे. म्हणून त्याला आपण पहिला शब्द आहे ए नाव लिहिलं. दुसऱ्या लाईनमधला शेवटचा शब्द जो आहे फेअर, तो हेअरशी राईम होतो आणि म्हणून पण आपण हेअरला ए नाव दिलंय म्हणून याला देखील आपण ए नाव देऊया. सो ए. आईल नावाचा शब्द आहे पुढच्या लाईनमधला शेवटचा शब्द. इट डझंट राईम विथ एनी ऑफ द अबोव वर्ड्स, सो विल राईट इट ॲज बी. नंतर स्माईल हा शब्द आहे चौथ्या लाईनमधला शेवटचा शब्द. इट राईम्स विथ आईल, पण आईलला आपण बी नाव दिलंय म्हणून याला देखील आपण बी नाव देऊया. तो वरच्या कोणत्याही दोन्ही शब्दांना तो राईम होत नाही. नंतर आपण बघतोय वाईन शब्द. इट डझंट राईम विथ एनी ऑफ द अबोव वर्ड. वरील कोणत्याही शब्दाची तो राईम होत नाही म्हणून आपण याला आता सी नाव देऊया. अँड माइन राईम्स विथ वाईन, देअरफॉर विल राईट इट ऑल्सो ॲज सी. तर मग राईम स्कीम काय झाली आपली, यमकरचना काय झाली, ए ए बी बी सी सी. विद्यार्थी मित्रांना इथे विनंती करतो की तुम्ही आत्ताची रिसेंट या वर्षाचं मागच्या वर्षाचं जे पाठ्यपुस्तकाचं रिवाइज्ड व्हर्जन आहे ते फॉलो करा. कारण त्यामध्ये अशा पद्धतीच्या परफेक्ट लाईन्स आणि ती हे दिलेलं आहे. Now we'll proceed towards the second stanza. And then I stopped to buy some sweets. नंतर मी काही स्वीट्स विकत घेण्यासाठी थांबले असं कवयित्री म्हणते. द लॅड हू सोल्ड देम हॅड सच अ चार्म. आणि द बॉय हू वॉज सेलिंग देम ही वॉज सो चार्मिंग. म्हणजे तो खूप आकर्षक असा दिसायला होता. आय टॉक्ड विथ हिम, ही सीम्ड सो काम.
आणि when I talked with him, he seemed so calm. He was so patient, and if I were late, it would do no harm. आणि मला जरी तिथे मी जास्त वेळ जरी थांबले तरी पण काही हरकत नव्हती, अशा पद्धतीने मला वाटत होतं. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, पण जेव्हा मी जायला निघाले त्यावेळेस कवयित्री म्हणते की तो म्हणतो की आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड. तो तिचे आभार मानतोय. ही सेज थँक टू हर. इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. यू सी आय एम ब्लाइंड. ही सेज दॅट he feels very happy to talk with the folks, means people like her. म्हणजे तिच्यासारख्या लोकांशी त्याला बोलायला खूप आनंद वाटतो, अशा पद्धतीचं तो म्हणतो. आणि तो हे देखील सांगायला विसरत नाही, ही वॉज ब्लाइंड. म्हणजे तो ब्लाइंड आहे, अंध आहे, हे सांगायला देखील तो विसरत नाही. देन पोएटेस सेज दॅट ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन, आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माइन. इथे सांगते पोएटेस की माझ्याकडे 2 डोळे आहेत आणि हे जग माझं आहे. इजंट इट? आणि ज्यांना डोळे नाहीत त्यांनी काय करावं? तर मग बघा, डोळे नसतानाही तो एवढ्या आनंदात तो मुलगा आहे, एवढा चार्मिंग आहे. तर आपण मात्र डोळे असूनही आपण जीवनातील ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्याच्याविषयी कुरकुर करत असतो. तर आपल्या उघड्या डोळ्यांनी हे जग आपण पाहिलं पाहिजे, त्याचं सौंदर्य न्याहाळलं पाहिजे आणि त्याचा खऱ्या अर्थानं आस्वाद घेतला पाहिजे. इन्स्टेड ऑफ दॅट वी कंप्लेन अ लॉट. सो वी शुड ट्राय टू अवॉइड इट. आपण ते टाळलं पाहिजे. नाव इन दिस लाईन वन्स अगेन वी हॅव द फिगर ऑफ स्पीच अपॉस्ट्रॉफी. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. नाव विल प्रोसीड टुवर्ड्स द राईम स्कीम. राईम स्कीम पुन्हा आपण शेवटचे शब्द पाहूया. शेवटचा शब्द आहे पहिल्या लाईनचा चार्म. इट राईम्स विथ हार्म, सो विल राईट इट ॲज ए. नंतर पुढच्या लाईनमध्ये शब्द आहे काइंड. इट डझंट राईम विथ एनी ऑफ द अबोव वर्ड, सो विल राईट इट ॲज बी. ब्लाइंड इट राईम्स विथ काइंड, सो विल राईट इट ॲज बी. देन वाईन we'll write it as C, and mine is also C. So A B B C C is the rhyme scheme of this stanza. Later, walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped for a moment, then I said, "Why don't you join the others, dear?" म्हणजे नंतर जेव्हा खाली चालत जाताना रस्त्याने एक मुलगा, ज्याचे डोळे अतिशय निळ्या रंगाचे असे डोळे होते, खूप सुंदर दिसत होता तो. तो बाजूला उभा होता. ही स्टूड अँड वॉच्ड अदर्स प्ले. इतरांना पाहत होता खेळताना. आणि जणू काही वाटत होतं की त्याला काय करावं ते कळत नव्हतं. दॅट्स वाय आय स्टॉप्ड फॉर अ मोमेंट अँड देन आय सेड. म्हणून पोएटेस आहे तिथे थांबली आणि ती त्यांना म्हणते, वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. तिने त्याला विचारलं की का बरं तू इतरांना जॉईन करत नाहीयेस. ही लुक्ड अहेड विदाउट अ वर्ड. त्यांनी पुढे पाहिलं, कोणताही शब्द त्यांनी उच्चारला नाही. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की त्याला ऐकायला येत नव्हतं. ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन, आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माइन. ज्यांना कान नाही त्यांनी काय करावं? त्या मुलाला ऐकायला येत नव्हतं. ही कुड नॉट हिअर. आणि आपल्याकडे 2 कान असूनही आपण चांगलं काही ऐकत नाही. इजंट इट? आपण नेहमी कंप्लेंट करत असतो. आपण कंप्लेंट करतो काय की माझ्याकडे चांगले हेडफोन नाही आहेत. इजंट इट? पण ज्यांना ऐकायलाच येत नाही त्यांनी काय करावं? आपल्या असं लक्षात येईल की काही लाईन ज्या आहेत तर त्या म्हणजे जे प्रत्येक कडव्याच्या शेवटी ज्या लाईन्स आहेत त्या रिपीट झाल्यात. आणि अशा वेळेस जेव्हा काही ठराविक लाईन्स रिपीट होतात कडव्याच्या एंडला, तर त्यांना आपण रिफ्रेन असं म्हणतो. सो रिफ्रेन इज देअर, इज वन्स अगेन द लिंग्विस्टिक डिव्हाइस. देन वाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. याच्यामध्ये एक फिगर ऑफ स्पीच आहे, इंटरॉगेशन. म्हणजे तिथे प्रश्न विचारते ती. देन द राईम स्कीम इज देअर. ब्लू, ड्रू,
dear, here, wine, mine. These are the rhyming pairs. And the rhyme scheme once again AA, BB, and CC. I will proceed towards the concluding stanza. With legs to take me where I will go, with eyes to see the sunset's glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. Now, in this line, in this stanza, the poetess says that with two legs to take me where I will go. I have two legs. Okay. With legs to take me where I will go. मला जिथे जायचं आहे ना तिथे माझ्याकडे जायला ते पाय आहेत. माझ्याकडे डोळे आहेत टू सी द सनसेट्स ग्लो. सूर्यास्त ते तेज आहे ते पाहण्यासाठी माझ्याकडे डोळे आहेत. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वुड नो. आणि जे मला माहिती करून घ्यायचं आहे ते ऐकण्यासाठी माझ्याकडे कान आहेत. सो दॅट इज वाय द पोएटेस सेज दॅट ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. आणि मी जेव्हा कधी तक्रार करेन त्यावेळेस मला माफ कर. आय एम ब्लेस्ड इन डीड. मला खरं तर मी खूप नशीबवान आहे. द वर्ल्ड इज माइन. हे जग माझं आहे. जॉय लावलेट क्रॉफर्ड इज द पोएटेस. once again we have the rhyme scheme. Go, it rhymes with glow and no, म्हणून A. वाईन आणि माइन हे शब्द थोडे डिफरंट आहेत म्हणून BB. सो इन दिस वे AA BB इज द rhyme scheme of the last stanza. The rhyme scheme of the poem is AA BB CC, AA BB CC, AA BB CC and AAA BB. तर ही राईम स्कीम या कवितेची आहे. आता इथे पुन्हा असं सांगावंसं वाटतं की या जगातील प्रत्येक व्यक्ती आहे की जिचं आयुष्य वेगळं असतं आणि इतरांशी तुलना करून आपण स्वतःमधील कमतरतांविषयी दुःख करून रडत बसण्यापेक्षा जीवनात आलेल्या सुंदर ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे त्यांच्याबद्दल किंवा त्या गोष्टींविषयी देवाकडे आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. वी शुड बी ग्रेटफुल टू गॉड फॉर व्हॉट एव्हर द थिंग्स दॅट वी हॅव. आणि मग नशिबाचे आपण आभार मानायला पाहिजेत की कारण नसलेल्या गोष्टींसाठी कुडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचं मोल जे आहे ते जाणलं तर जीवन अधिक परिपूर्ण वाटेल आणि संपूर्ण जग आपल्या कवेत असल्याचा आत्मविश्वास मनी जागेल. असा सार्थ विचार कवयित्री या कवितेतून मांडत आहे. मग या कवितेमध्ये कवयित्रीने पाहिले की सुरुवातीला एक रेशमी केसांची मुलगी जी आहे ती तिला एक पाय नाही आहे तरी पण देखील ती तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. एक मुलगा जो त्या ठिकाणी वस्तू विकत होता तर त्याला दिसत नव्हतं तरी देखील त्याच्या चेहऱ्यावर एक चार्म होता. एक मुलगा ब्लू आईड आणि अतिशय सुंदर मुलगा होता की ज्याला ऐकायला येत नव्हतं तरी देखील तो इतरांना पाहून त्याच्यामध्ये त्याचा आनंद शोधत होता. तर एव्हरी टाइम द पोएटेस सेज दॅट ओ गॉड फॉरगिव्ह मी वेन आय वाईन. म्हणजे परमेश्वरा मला माफ कर की मी ज्या वेळेस अशा पद्धतीची तक्रार करेन त्या वेळेस मला माफ कर. अँड ॲट लास्ट पोएटेस सेज दॅट आय एम ब्लेस्ड इन डीड. आणि खरं तर आपण सगळेजण फार नशीबवान आहोत की आपल्याला सगळ्या ह्या गोष्टी परमेश्वराने दिलेल्या आहेत. मग आपण त्यांच्याविषयी तक्रार न करता परमेश्वराचे किंवा असलेल्या गोष्टींविषयी आभार मानले पाहिजेत. आणि या कवितेतून आणखीन एक आपल्याला एक जाणीव करून दिलेली आहे की जे विशेष गरजा असणारी मुलं असतील किंवा माणसं आपल्याला समाजामध्ये दिसतात तर त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये एक काय म्हणतो आदराची भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. ना की आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू. तर त्यांच्याकडून त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती जी असते एवढ्या ॲडव्हर्सिटीजवर मात करत त्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये मग हेलन केलरसारख्या व्यक्ती असतील किंवा विल्मा रुडॉल्फसारखी एखादी सर्वोत्कृष्ट धावपटू असेल तर या व्यक्तींनी त्यांच्या ह्या ज्या कमतरता होत्या तर त्याच्यावर मात करत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक ठराविक उंची गाठली. तर आपणही तशाच पद्धतीने मार्गक्रमण केलं पाहिजे, जीवन जगलं पाहिजे. आणि जेव्हा असं आपण करू तर दिस वर्ल्ड इज माइन, हे जग तेव्हा आपलं असेल.
हे संपूर्ण ब्युटिफुल वर्ल्ड जे आहे त्याचा खऱ्या अर्थानं आपण आनंद घेतला पाहिजे. नाव विल सी द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या कवितेचा रसास्वाद आपण बघूया. द टायटल ऑफ द पोएम इज द वर्ल्ड इज माइन. ॲप्रिसिएशन लिहिताना शक्यतो मराठी माध्यमाच्या मुलांनी पॉईंट फॉर्मॅटमध्येच लिहायचं आहे. देन द पोएट ऑफ द पोएम इज जॉय लॉवलेट क्रॉफर्ड. Then the rhyme scheme of the poem is AABBCC, AABBCC, AABBCC and AAABB. Then the figures of speech. कोणता तरी एक फिगर ऑफ स्पीचचं आपण नाव इथे लिहायचं आहे. सो वी हॅव रिटन द अपॉस्ट्रॉफी ओ इयर. त्याचं एक्झाम्पल जरी आपण लिहिलं तरी पण ते चांगलं होईल. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, हे त्याच्यातलं एक उदाहरण आपण तिथे लिहिलंय. Then the theme or central idea of the poem, we should be grateful to God for the good things we got in our life rather than complaining about the things we lack. So when we are thankful to God for all the good things you are endowed with, then this beautiful world and its joys are ours. म्हणजे हे जग किती सुंदर आहे तर ते आपल्याला अनुभवता येईल आणि आपण परमेश्वराचे आभार मानावेत, या आशयाची ही कविता. तुम्ही आपल्या शब्दांमध्ये देखील या कवितेचं थीम किंवा सेंट्रल आयडिया लिहू शकता. सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस पोएम. दिस इज अ व्हेरी मिनिंगफुल पोएम. इट टेल्स अस हाऊ टू लीड द लाईफ in a positive way. So thanks a lot.